पोटापाण्याची खळगी भरण्याच्या करता ह्या परिसरामध्ये येतात. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला त्यांना अधिकार आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे. आम्ही जाती जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करू इच्छित नाही. सगळा समाज आपला आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा इतिहास कोणी विसरू शकत नाही. मग असं असताना काही चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन त्या भागाचा कायापालट करायला नको. याच्यामध्ये मगाशी मी त्या अमोल बालवडकरचं भाषण ऐकत होतो. काय चूक आहे त्यांची? उद्याच्याला एखाद्या कार्यकर्त्यांनी एखादी मागणी केली आणि ती आपल्याला देता आली नाही तर 4 गोष्टी समजून सांगता येतात. शेवटपर्यंत तुम्ही त्यांना खिळवत ठेवता. तुम्ही त्यांना नीटपणे उत्तर देऊ शकत नाही. अरे त्यांनी जीवाचं राज केलं पक्ष वाढवण्याच्या करता आणि तुम्ही मात्र त्यांना अशा पद्धतीने खड्यासारखं बाजूला टाकता. ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. हा महाराष्ट्राचा इतिहास नाहीये. इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात. मला तुमच्याबद्दल अभिमान आहे. आज बहिणी देखील ह्या 2 भावांच्या मागे मजबूतीने उभ्या आहेत, बाबूराव आणि आमच्या अमोलच्या. आज आम्ही 2 बहिणींना उमेदवारी दिली, गायत्री आणि पार्वतीताईंना. आज ते तुमचं व्यवस्थित प्रतिनिधित्व करतील. आज तुमच्या माझ्या भागातल्या ट्रॅफिकची समस्या, बाणेर रोडला ट्रॅफिकची समस्या आहे, पुणे सातारा रोडला हायवेला ट्रॅफिकची समस्या आहे, सर्व्हिस रोड बाणेर ते बावधन रोड म्हाळुंगे सूस इथे निर्माण झालेली आहे. ती समस्या आपल्याला सोडवायची आहे. बालेवाडीमध्ये हायस्ट्रीट येथे बंद इंग्रजी माध्यमिक शाळा PMC चालवणार, कुणी प्रायव्हेट संस्थेच्या घशात घालण्याचा प्रयत्न करतो का? गोरगरिबांची मुलं शिकू नये. मी देखील पिंपरी चिंचवडला कॉर्पोरेशनच्या महानगरपालिकेच्या शाळा त्या CBSE स्कूल तिथे सुरू केलं. श्रीमंतांची मुलं CBSEच्या स्कूलला जाऊ शकतात. अरे ज्यांच्या घरामध्ये दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटते किंवा ज्यांचं उत्पन्न मर्यादित आहे, मध्यमवर्गीय आहेत, त्यांची ऐपत नाही एवढ्या मोठ्या शाळेमध्ये मुलांना टाकायची. मग त्यांच्या मुलांना उद्याचा भारताचा जबाबदार नागरिक म्हणून त्याला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही? राईट टू एज्युकेशन कायदा केलेला आहे. कशा करता केला आहे? या महाराष्ट्रात आणि ह्या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलीला शिक्षण मिळालं पाहिजे. ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला शिकवलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपल्याला कशा पद्धतीनं समाजाचं भलं करायचं असतं. बारव बांधायचे असतात, विहिरी बांधायच्या असतात, घाट बांधायचे असतात, देवळं बांधायची असतात. तो इतिहास त्यांचा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मौलाना आझादांनी देशाला स्वातंत्र्य कसं मिळवायचं ते शिकवलंय. शाहीर अण्णाभाऊ साठेंनी शायरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि इतर गोष्टीला चालना देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा नंतर झाला, पण त्यांच्या शाहिरीनं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. हे अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी होते. या गोष्टीचा विचार करा. त्याच्यामध्ये सर्वांना तिथं राजमाता जिजाऊ, शिवबाला जन्म ज्यांना दिला त्या राजमाता जिजाऊ, रमाई माता, किती नावं घेऊ, अशी माणसं. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, जे आयुष्यामध्ये एक देखील लढाई हरली नाही असा राजा परत पृथ्वीतलावर होणं शक्य नाही, ते छत्रपती संभाजी महाराज. नंतर घात आपल्या घरातल्या माणसांनी केला हे आपण इतिहासामध्ये किंवा छावा चित्रपटामध्ये बघितलेलं आहे. मित्रांनो, जरूर 21व्या शतकामध्ये आपण गेलोय. IT चं युग आहे, बायोटेक्नॉलॉजीचं युग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे, AI चं युग आलंय, कृत्रिम बुद्धिमत्ता. ते मुलांना शिकवलं पाहिजे. मध्ये आम्ही 270 कोटी रुपयाचा एक प्रकल्प टाटाशी चर्चा करून 220 कोटी रुपये टाटाने घातलेत, 50 कोटी रुपये आपण घातलेत. CIIITचं काम बाणेरच्या परिसरामध्ये चाललेलं आहे. कशा करता? ज्या मुलांच्या हाताला काम नाहीये त्यांनी चांगल्या प्रकारचं तिथं शिक्षण घ्यावं, कोर्स करावा आणि त्यांना उद्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. CIIIT 350 कोटी रुपयाचा.
आम्ही मुलांचा विचार करतोय. इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात, त्यांना पाठीमागच्या काळामध्ये कुणी विचार केला नाही. आम्ही विचार केला. दर महिन्याला फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही उपकार करत नाही. ती माझी लाडकी बहीण आहे, तिला आम्ही भाऊबीज देतोय. तिला रक्षाबंधनाच्या निमित्तानं काही ना काही देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आमच्यावर आरोप झाले हे बंद करतील. अरे आम्ही बंद करणारी माणसं नाहीयेत, आम्ही लोकांना दिशा देणारी माणसं आहेत. आणि म्हणून बाणेरकरांनो, तुम्ही विचार करा. मी उद्याच्याला ह्या सर्वांचं नेतृत्व करणार आहे. मी कामाचा माणूस आहे, मी बिनकामाचा माणूस आहे. मी शब्दाचा पक्का आहे. मी थोडासा कडक असेल, पण विकास कामाकरता कडक आहे. तुम्ही बघा पिंपरी चिंचवड मधले रस्ते, फ्लायओव्हर, बाकीची कामं कुणालाही जाऊन विचारा कुणाच्या काळामध्ये झाली. का मधल्या 9 वर्षामध्ये इथं जी कामं रेंगाळली, किती दिवस मेट्रोची कामं चालली. ट्रॅफिकच्या समस्या सोडवायला नको. नदी सुधार कार्यक्रम का गतीनं होत नाही? का आपल्याला अधिकचं पाणी मिळत नाही? मी प्रयत्न करतोय मुळशीचं पाणी आणायचा. तुम्ही म्हणाल दादा तुम्ही पालकमंत्री आहे. मी पालकमंत्री म्हणून जी माझी जबाबदारी ती पार पाडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. पण मला पुणे महानगरपालिकेच्या ह्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी साथ दिली, तर महानगरपालिकेला संविधानाने, घटनेने, कायद्याने वेगळा अधिकार दिलेला आहे. त्याच्या संदर्भात कुठं आरक्षण टाकायची, कुठं स्मशानभूमी, कुठं दफनभूमी, कुठं त्या ठिकाणी वेगवेगळी उद्यानं, कुठं क्रीडांगणं, कुठं त्या ठिकाणी वेगवेगळे समाज मंदिरं, कुठं त्या बाबतीमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर, ह्या गोष्टी बघायला नको? हे कुणाचं काम आहे? केंद्राने भरभरून दिलं, राज्यांनी भरभरून दिलंय. ते कुठं कमी पडले नाही. पण इथली लोक कमी पडली. इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली. म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा. तुम्ही मला कारभारी पद द्या. नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार नाही. मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, माझी प्रशासनावर पकड आहे. मला सकाळी 6ला मी कामाला लागतो. 4 दिवस नाही, रोज मला सवय लागलेली आहे. सकाळी 6 पासून रात्री उशिरापर्यंत मी काम करतो. मला वाटतं पुणे तुमचं माझं आहे. बाहेरचे लोक येतील, भाषण करून जातील. अरे जे बरं वाईट व्हायचंय ते तुमचं माझं पुण्यामध्ये होणार आहे. बाहेरचे लोक येणार नाही. आपली माणसं ओळखा, आपली माणसं पहा. आणि ह्या पद्धतीनं मागच्या